ऑनलाईन औषध विक्री विरोधात कोरेगाव तालुक्यात कडकडीत बंद. केमिस्ट असोसिएशनने ऑनलाईन औषध विक्रीचा केला निषेध. प्रशासनास निवेदन सादर. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने ऑनलाईन औषध विक्री आणि मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक सवलतींच्या विरोधात निषेध म्हणून माननीय आप्पासाहेब शिंदे यांच्या बलाढ्य नेतृत्वाखाली देशव्यापी बंदची हाक दिली होती. ऑनलाईन फार्मसी कंपन्यांकडून होत असलेल्या नियमबाह्य औषध विक्री विरोधात औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी न करता ऑनलाईन औषध विक्री केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. कोरेगाव शहरासह तालुक्यातील सर्वच मेडिकल दुकानदारांनी मेडिकल दुकाने बंद ठेवून आंदोलनाला 100% प्रतिसाद दिला. सकाळी 10:30 वाजता कोरेगाव शहरातील मॉडर्न हायस्कूल समोर सर्वजण एकत्र जमले. त्यानंतर कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विनायक मोरे, उपाध्यक्ष अमोल माने, खजिनदार संजय झांजुर्णे, जिल्हा संचालक धनंजय माने, सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष विजय ओसवाल, सतीश जाधव, राजेश भंडारी, स्वप्नील साखरे आदींच्या नेतृत्वाखाली शहर व तालुक्यातून आलेल्या सर्व औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून मॉडर्न हायस्कूल ते नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत पायी चालत मूक मोर्चा काढला. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांच्या हातात जनस्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्या ई फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांचा बंद, रुग्णांची सुरक्षा आमची जबाबदारी, ऑनलाईन औषध विक्रीला नकार, आरोग्याशी तडजोड नाही, अनियंत्रित विक्री बंद करा, अटी व सवलती नव्हे, योग्य औषध महत्त्वाचे अशा आशयाचे फलक होते. अत्यावश्यक रुग्णांसाठी नातेवाईकांनी संपर्क साधल्यास त्यांना सहकार्य केले जाईल असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन देऊन तालुकाध्यक्ष विनायक मोरे व पदाधिकाऱ्यांनी मागण्या व येणाऱ्या अडीअडचणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सुहास दोशी, अतुल मुळे, संतोष केंजळे, रणजित देशमुख, तालुका सहसचिव यशवंत बागल, संघटक सचिव नवनाथ माने तसेच कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड, सचिन फणसे, सागर भुंजे, राहुल सुतार, संतोष मोरे, संदीप भोईटे यांच्यासह शहर व तालुक्यातील आलेले केमिस्ट बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑनलाईनच्या माध्यमातून बरीचशी स्पुरियस औषधे यायला लागलेली आहेत. त्याप्रमाणे गर्भपाताची औषधं, नशेच्या गोळ्या, कफ सिरप हे विदाउट प्रिस्क्रिप्शन किंवा कुठल्याही कायद्याचं बंधन न पाळता आता दिलं जाते. म्हणजे त्या पद्धतीनं काही गर्भपाताच्या औषधी आमच्या लोकांनी मागून घेतली वेगळ्या ॲड्रेसवरती. म्हणजे काही लोकप्रतिनिधींच्या ॲड्रेसवर अगदी वर्षा बंगल्यावर देखील मागवण्याचा प्रयत्न झाला, तिथं ती सप्लाय केली. आणि हे फार घातक आहे. हे सगळं अखिल भारतीय पॅन इंडियाला हे सगळं चाललं आहे. त्यामुळे या सगळ्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचा संप आहे. आमचा काल रात्री 12 ते आज रात्री 12 24 तासाचा बंद आहे. सगळी औषधं, रिटेल, होलसेल सगळीच बंद राहतील. आपल्या महाराष्ट्रातली जवळपास 1.25 लाख केमिस्ट आज बंद राहणार. आणि इमर्जन्सीसाठी आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे. जर समजा एखादा अत्यवस्थ रुग्ण तुमच्याकडे कोणी संपर्क साधला किंवा आमच्या FDA ला कोणी संपर्क साधला, एखाद्या डॉक्टरांनी सांगितला किंवा एखाद्या पेशंटला औषधं पाहिजे तर त्यांना औषध देण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. आम्हाला म्हटल्यानंतर तिथं एखादं स्पेसिफिक दुकान उघडून आम्ही तिथं औषध देण्याची, म्हणजे रुग्णांना वेटीस जाण्याचा कुठलाही उद्देश नाही. पण आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. काय झालं, कोविडमध्ये ज्या वेळेला GSR 720 मंजूर केला गेला चालू पाहिजे, अजून कायद्यात बदल झाले नाही. त्यावेळेला औषधांची घरपोच डिलिव्हरी हा प्रकार चालू होता. आणि त्याचं कायद्यात नियमानुसार कायद्यात त्याचा बदल झालेला नाही, कायद्यात रूपांतर झाले नाही त्या GSR GR मध्ये. परंतु तरी देखील आता ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो ही जी मंडळी ते बेकायदेशीरपणे औषध सप्लाय करतात. ऍक्च्युली औषध सप्लाय हे काम कोणाचं फार्मासिस्ट आहे. आम्ही सगळे जे उपस्थित किंवा बाहेर आता आमचे 150 लोक आहेत सगळे फार्मासिस्ट आहेत. फार्मासिस्टच काम केलं पाहिजे. हे कायद्याचं उल्लंघन आहे. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे त्याचंही उल्लंघन आहे. त्यामुळे आमच्या ह्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही शासनापर्यंत
जरूर पोचवायचं अशी आमची इच्छा आहे. त्यानंतर नाही करत घेतलेत आपण सर्व. 20 मे 2026 रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने जो देशव्यापी बंद पुकारलेला आहे, त्या बंदमध्ये कोरेगाव तालुका केमी संघटनेचे सर्व सभासद बंधू भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. काल रात्री 12पासून आज रात्री 12पर्यंत आमची सर्व दुकाने तालुक्यातील 100% बंद राहणार आहेत. तसेच आत्ता सकाळी आम्ही मॉडर्न शाळा कोरेगाव इथून तहसीलदार कार्यालय कोरेगाव या ठिकाणी मुकमोर्चाने सर्व लोक आलेलो आहोत आणि माननीय डॉक्टर संगमेश कोडे तहसीलदार कोरेगाव यांना आमच्या निवेदन दिलेलं आहे. शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचं त्यांना आवाहन केलेलं आहे. आजचा हा बंद ऑनलाईन औषध विक्री जी चालू आहे देशभर वेगवेगळ्या प्रकारे जी बेकायदेशीर आहे त्याच्या विरोधात आहे. त्यानंतर डीप डिस्काउंटिंग, प्रिडक्टरी प्राईस या विरोधात आहे. त्याचप्रमाणे ज्या काही ब्लिंकिट, झोमॅटो किंवा स्विगी ही जी काही ऑनलाईन सेवा देणारी लोक आहेत यांनी देखील बेकायदेशीरपणे आता औषधांचा सप्लाय चालू केलेला आहे. वास्तविकपणे औषधांचा सप्लाय हा फार्मासिस्टनंच करायचा आहे. यामध्ये कुणीही फार्मासिस्ट लोक नाही आहेत, जे पूर्णपणे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्टचं उल्लंघन आहे. या सगळ्याला विरोध करण्यासाठी हा आम्ही 24 तासाचा बंद पाळलेला आहे आणि तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. तसेच आता आम्ही शासनालाही आमच्या भावना पोहोचवलेल्या आहेत. धन्यवाद. मी कोरेगाव तालुक्यातील सर्व सभासद बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी या बंदला उत्स्फूर्तपणे सहभाग दिलेला आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आज अत्यावश्यक रुग्णांना जर काही औषधांची गरज भासली तर त्यांनी आम्हाला पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा. आम्ही त्यांची औषधांची व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत करून देऊ. त्याचप्रमाणे आमच्या येथील कोरेगावमधील 2 दुकाने, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 दुकानं इमर्जन्सीसाठी आम्ही सेवा द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती सर्व माहिती तिथल्या दुकानदारांची, औषध व्यावसायिकांची, फार्मसिस्टची माहिती फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना तसेच कलेक्टर ऑफिस, तहसीलदार कार्यालय यांना दिलेली आहे. जर कोणाला औषधांची गरज भासत असेल, अत्यावश्यक रुग्णांची व्यवस्था, औषधांची पूर्तता केली जाईल अशी मी आपणास ग्वाही देतो. धन्यवाद.